गोष्ट आहे 1990ची. अंधेरीत आशाताईंचा कॉन्सर्ट सुरू होता आणि अचानक निसर्गाने आपली चाल बदलली. आभाळ भरून आलं, वादळी वारा सुटला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. स्टेजवर पाणी, समोर प्रेक्षक सुद्धा भिजलेले. वाटलं की आता शो संपला, पण आशाताई डगमगल्या नाहीत. त्यांनी माईक पकडला आणि गर्दीला विचारलं, मी गायला तयार आहे, तुम्ही ऐकणार का? आणि समोरून जे उत्तर आलं त्याने पूर्ण अंधेरी तणाणून गेली. आशाताईंनी आपला पदर खोचला आणि पावसात भिजत जो परफॉर्मन्स दिला तो आजच्या भाषेत सांगायचं तर प्युअर फायर असाच होता. आज त्यांच्या जीवन प्रवासाचा थोडक्यात आढावा घेण्याचा आमचा प्रयत्न. नमस्कार, मी हर्षद वैद्य, कॅमेरामन रोहितसह आपल्या सर्वांचं हिंदुस्तान पोस्टमध्ये स्वागत करतो. आशाताईंचा जन्म 8 सप्टेंबर 1933चा. वडील दीनानाथ मंगेशकर म्हणजे मराठी संगीत रंगभूमीवरचं मोठं नाव. लहानपण अगदी वैभवात गेलं, परंतु लवकरच दिवस फिरले. वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. लता दिदींनी कुटुंबाची जबाबदारी घेतली, पण आशाताईंसाठी सुद्धा रस्ता सोपा नव्हता. म्हणतात ना, एका मोठ्या झाडाच्या सावलीत दुसरं झाड वाढत नाही. सुरुवातीला त्यांना फक्त खलनायकांची किंवा दुय्यम गाणी मिळायची, पण आशाताईंनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःची एक वेगळी हटके स्टाईल तयार केली आणि सिद्ध केलं की तुमची युनिक आयडेंटिटी असेल तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. आशा भोसलेंनी आपली अशी वेगळी शैली निर्माण करत आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांच्या कारकिर्दीला खरा बूस्टर मिळाला तो मराठीमध्ये सुधीर फडके आणि हिंदीत ओ.पी. नय्यर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली. अमिताभ बच्चन यांचं डॉनमधलं ये मेरा दिल सारखं कॅबरे सॉन्ग असो किंवा जगाच्या पाठीवर चित्रपटातलं बाई मी विकत घेतला श्याम यासारखं भावगीत असो, आशाताईंनी प्रत्येक गाण्यात स्वतःचा जीव ओतला. एकीकडे यशाची नवी नवीन शिखरं पादाक्रांत करत असताना स्वतःच्या आयुष्यात मात्र धक्क्यांवर धक्के बसले. असं असताना देखील त्यांची एक गोष्ट कायम राहिली, ते म्हणजे चेहऱ्यावरचं हसू आणि मोकळेपणा. एवढी प्रसिद्धी मिळवून सुद्धा त्यांनी आपला साधेपणा कायम ठेवला आणि शेवटपर्यंत टिकवला देखील. आशा भोसलेंचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांची गाणी पुन्हा एकदा लोकांसमोर आणली. एका मुलाखतीमध्ये त्या म्हटल्या होत्या की दीनानाथ मंगेशकर यांचं गाणं टिकलं पाहिजे म्हणून मी त्यांच्या सगळ्या जुन्या ग्रामोफोन रेकॉर्ड्स ऐकल्या, तशा गाण्याचा रियाज केला आणि त्यांचं गाणं लोकांसमोर सादर केलं. हे त्यांचं वेगळेपण होतं आणि ते आयुष्यभर त्यांनी जपलं देखील. त्या जिथे गेल्या तिथे स्वतःचं अढळ स्थान त्यांनी निर्माण केलं. पु ल देशपांडेंच्या रावसाहेबमध्ये एक वाक्य आहे, रांगोळीचा प्रत्येक कण जिथे पडेल तिथे आपला रंग घेऊन पडतो. तशाच आशा भोसले देखील होत्या. प्रत्येक प्रसंगाला त्या धीराने सामोऱ्या गेल्या. त्यांचं एक लोकप्रिय गाणं आहे, मी मज हरपून बसले ग. ते गाणं दीनानाथांच्या सुहास्य तुझे मनास मोही या गाण्यावर बेतलंय. आशा भोसले याही आशात जगल्या आयुष्यभर. प्रत्येक प्रसंगात धीर न सोडता चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवणाऱ्या आशा भोसले. आज तेच सुहास्य काळाच्या पडद्याआड गेलंय. आशा भोसलेंना हिंदुस्तान पोस्ट परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली.